चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, भारताच्या टीममध्ये कोणताही बदल नाही। पाकिस्तानकडून फखर जमानच्या जागी इमामचा समावेश। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट। चार वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल। तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलं, मर्सिडीज आरोपांवर ठाकरेंची प्रतिक्रिया। अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव। नैतिकता भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊतांचा टोला। सीमा आंदोलनात शिंदेंचे नाव नसल्याचा राऊतांचा आरोप। तर मराठी लोकांवर कर्नाटकात होणारे हल्ले दुर्दैवी असल्याचं वक्तव्य। आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार, पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण। 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय, जुने मित्र सर्वच पक्षात, सर्वांशी संपर्क असल्याचाही दावा। संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाच्या विभाजनाला अतुल सावेंचा सशर्त पाठिंबा। नांदेडला महसूल आयुक्तालय करण्याची महसूल मंत्र्यांची तयारी असेल तर पाठिंबा देऊ, नांदेड पालकमंत्री सावेंचं स्पष्टीकरण। वसईत गर्भवती मुलीची हत्या, आई आणि लहान बहिणीवर गुन्हा दाखल। मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त आईचं कृत्य, आई अटकेत, मुलगी सुधारगृहात। पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणाऱ्या करूळ घाटात उद्यापासून एकेरी वाहतूक। 10 मार्च नंतर दुहेरी वाहतुकीचा निर्णय, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती। पालघरच्या वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव। समुद्रात बांधलं जाणार देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।